होय होय शिस्ती. हा धीर आहे धीर आहे शिस्ती एकदम. कारण का आता थंडावा जो घेत आहे त्याचं कारण का तुम्ही केलेली तिथून तपस्या चालण्याची तपस्येनंतर जो आनंद मिळतो त्याच्याबद्दल आयुष्य तुम्हाला हे आता चालले नाही पण खूपच थंडावा आपण आज विकासनामा लाईव्हच्या माध्यमातून आपण आज कोल्हापूर या गारगोटी आणि गारगोटीमध्ये भटगाव जय हो प्रभू भटगावमध्ये या वेदगंगा स्वागत सर्वांचं वेदगंगेचे आपण पूजन करण्यासाठी जात आहोत. आणि श्री हरिभक्तीपरायण मधुसूदन महाराज पाटील तसेच सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर आपण पाहू शकताय एक दिंडी वेदगंगेचं पूजन करण्यासाठी जात आहे. ज्या वेदगंगेचं उगमस्थान आहे त्या ठिकाणी आपण सर्व महाराज मंडळी गंगेचं पूजन करण्यासाठी जात आहोत. ऐतिहासिक रांगणा किल्ला हा? ऐतिहासिक रांगणा किल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला जात असताना ह्या मार्गातून गेले होते असते. हा. आणि त्यामुळे हा ऐतिहासिक मार्ग आहे दक्षिण दिग्विजयाचा छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा दक्षिण दिग्विजय हा मार्ग आहे. खरोखर या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणाहून गेलेले आहेत. जवळच रांगणा किल्ला सिद्धाची गुफा प्राचीन आहे या ठिकाणी जवळच रांगणा किल्ला आणि अ? सिद्धाची गुफा. सिद्धाची गुफा अनेक या ठिकाणी प्रेक्षणीय स्थळे पण पाहायला आपल्याला मिळत आहेत. आपण त्याचाही आज पूर्ण लाभ घेणार आहोत. आणि खरोखर आपल्या श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांची तपसाधना भूमी तपभूमी जे भामचंद्र डोंगर आहे त्याचा ज्यांनी लढा उभारला असे श्री हरिभक्तीपरायण मधुसूदन महाराज पाटील आपल्यासोबत आहेत. महाराज काय सांगू शकाल तुम्ही आज? हा जो परिसर आहे संपूर्ण पंचक्रोशीचा फार मोठा ऐतिहासिक आहे आणि प्राचीन ऋषींच्या कालखंडामध्ये इथे याच जंगलामध्ये याला आपण मधुवन म्हणतो या वनामध्ये सह्याद्रीचा हा अखंड भाग आहे आणि इथे सिद्धाची गुफा आहे. म्हणजे प्राचीन ऋषीमुनी सिद्ध साधक संपन्न ऋषीमुनी साधना केलेली जवळच एक अर्ध्या तासाच्या अंतरावरती गुफा नॅचरली आहे अशी एका टापूमध्ये. आणि जवळच आपण आता जे आलो या गावातनं हे जे गाव तांब्याची वाडी आहे तो जो रस्ता गेला आहे तो रांगण्याकडे गेला. 12 किलोमीटर इथून रांगणा किल्ला आहे आणि पुढे म्हणजे पाठीमागे 12 किलोमीटर मौनी महाराज म्हणजे कोण? आता बाळूमामांचे गुरु जे आहेत त्यांचं नाव मुळे महाराज आणि मुळे महाराजांचे गुरु मौनी महाराज. अशा प्रकारे मौनी महाराजांचं जे सिद्धस्थान आहे ते पाटगावला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयावरती निघाले असताना मौनी महाराजांचा आशीर्वाद घेऊन गेले. आशीर्वाद दिला आणि दक्षिण दिग्विजय करून आल्यानंतर साधूंचं परत दर्शन घ्यायला गेल्यानंतर तोपर्यंत मौनी महाराजांनी देह ठेवलेला होता. आणि देह ठेवल्यानंतर मग आठवण आणि स्मृती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जी समाधी बांधलेली आहे पाटगावला मौनी महाराजांची भव्य आणि दिव्य आहे. आपण सर्वांनी ती दर्शन करून जावं पाटगावला. आणि हा संपूर्ण असा हा परिसर आध्यात्मिक प्राचीन कालखंडापासून हा निसर्गरम्य एकांत ज्याला तुकोबारांचा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे पक्षी सुस्वरे आळविती अशा या वातावरणात माझं एक काही बालपणातला काही कालखंड या परिसरात चिंतनात गेलेला आहे. मुक्तपणे मी वनामध्ये फिरलेला आहे प्रभूला आळवत. आणि त्याचा तो परिणाम आहे जो निरामयतेचा तो माझ्याकडे अखंड आहे त्या लहानपणापासून. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या देत राहावं हे संपूर्ण सृष्टी देत राहिलेलं आहे. वनस्पती हे संपूर्ण देत राहिलेलं आहे. तर आपणही जीवनातून जगाला आनंद देत राहावा हे मी निसर्गाकडून शिकलो. खरोखर आपल्याला महाराजांनी आता सांगितलेलं आहे की माणसानं देत राहिलं पाहिजे आणि ह्या निसर्गाचा आनंद देण्याचं काम श्री हरिभक्तीपरायण मधुसूदन महाराज पाटील यांच्याकडून होत आहे. विकासनामा लाईव्ह बालासाहेब पपाळ कोल्हापूर.